नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अनघा लिखिते यांची गुंफण प्रेमाची ही कादंबरी आणि आज भाग 8. दुपारी रश्मी, प्रभा आणि स्वप्नाली गुजरातहून आणलेल्या साड्या, लेहेंगा आणि इतर सगळं व्यवस्थित करत होते. प्रभा म्हणाली, स्वप्ना, आज आपण टेलरकडे ब्लाऊज, साड्यांना फॉलो पिको करायला जाऊन येऊ, म्हणजे 8 दिवसात मिळतील. अगं प्रभा, जायची गरज नाही आहे. माझी ना एक मैत्रीण आहे कविता नावाची, जी डिझायनर आहे. तिला बोलवलं आहे मी, ती येईल 4 वाजता. फक्त तू श्वेताला घेऊन परकर आणि अजून काही लागत असेल ना तर ते सामान घेऊन ये. बरं झालं बाई हे केलंस तू. अगं पण तुझी इतर खरेदी ती आल्यावर करणार का? नाही गं, मी आधीच केली आहे. आपलं तर ठरलं होतं ना की पार्थ आणि रश्मीचं लग्न करायचं, त्यामुळे मी सगळं तयार ठेवलं होतं. ज्वेलरी, तिला द्यायच्या साड्या, ड्रेसेस. तुझ्यासाठी सुद्धा 5 साड्या फॉल पिको करून तयार आहेत. त्याच्यावरचे परकर आणलेत आणि ब्लाऊज आता ती आली की देऊयात तिला. आता ना फक्त पार्थ आणि राजेशच्या कपड्यांची खरेदी राहिली आहे. बरं झालं बाई, त्यामुळे आपला बराच वेळ वाचला नाही का गं? मी सुद्धा ज्वेलरी घेऊन ठेवली आहे म्हणा. रश्मीसाठी आणि तुझ्यासाठी घेतलेल्या साड्या तुम्ही बघितल्याच आहात. बरं, पूजेचं सामान? अगं ते सगळं गुरुजी घेऊन येतील. अगदी प्रत्येक विधीचं. लग्नासाठी हॉटेल आणि रिसेप्शनसाठी लॉन बुक करून झालेलं आहे. वा, पत्रिकेसाठी हे दोघं गेलेच आहेत. मग रिटर्न गिफ्टचं काय? इथलं आमच्याकडचे म्हणजे नातेवाईक आणि मित्रमंडळी जे आपले कॉमन आहेत ना, असे 50 जण आहेत. मग मी श्वेताला घेऊन जाईन. चालेल. आणि मला सुद्धा अगं सर्वेशला त्याबद्दल विचारायचं आहे. लिस्ट तयार आहे माझी, फक्त बजेट काय आणि काय द्यायचं हे ठरवते सर्वेशबरोबर बोलून. रश्मी आश्चर्यानं म्हणाली, आई, अगं तू एवढी सगळी तयारी कधी केलीस? मला तर कळलंही नाही. रश्मी, अगं तू आई होशील तेव्हा तुला सुद्धा या गोष्टी कधी आणि कशा करायच्या हे लक्षात येईल. मी ना हे सगळं जसा वेळ मिळत गेला तसं घेत गेली. प्रभा रश्मीकडे बघून म्हणाली, मग आहे का नाही माझी मैत्रीण हुशार, सगळं कसं वेळेवर. स्वप्ना म्हणाली, अगदी मुलगा सुद्धा. मला मुलगी झाल्यावर ठरवलं होतं की प्रभाच्याच मुलाशी लग्न करून द्यायचं. आणि रश्मी, मीही वचन दिलं होतं की जर दोघांनी एकमेकांना पसंत केलं तर त्यांचं लग्न करून द्यायचं. बरोबर आहे, कारण मी तेव्हा माझ्या मुलीची सिक्युरिटी बघत होते, तिला सासर उत्तम मिळावं. आणि मला हे माहिती होतं की प्रभा आणि राजेश त्यांच्या मुलावर उत्तम संस्कार करतील. हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. रश्मीने तिला जवळ घेतलं आणि म्हणाली, अगं आई, रडू नकोस ना गं प्लीज. प्रभा म्हणाली, स्वप्ना, आता सगळं छान घडतंय ना, नको त्या जुन्या आठवणी जाग्या करूस. रश्मीला यातलं काहीच माहिती नव्हतं, कारण तेव्हा त्यांच्यामध्ये काही संवादच नव्हता. पण तिला आज हे कळालं की आईचं सासर खूप वाईट होतं. तिला मुलगीसुद्धा होती. खरं तर त्या मुलीचं लग्न पार्थबरोबर झालं असतं. रश्मीच्या मनात आलं की मी त्या दोघांच्या मध्ये आले का? पण ती मुलगी आता कुठे असेल? माझ्या एवढीच असेल का ती? ती दिसत कशी असेल? आई तर दिसायला छानच आहे. ती मुलगी आईसारखीच दिसत असेल का? मग आईने तिला दूर का ठेवलं? आणि ती मुलगी आता परत आली तर? जसं मी माझ्या आईवडिलांना शोधतीये तशी ती सुद्धा तिच्या आईला शोधत आली तर? मग पार्थवर तिचा हक्क आहे ना आधी, कारण तिच्याबरोबर लग्न करायचं ठरवलं होतं या दोघींनी पार्थचं. आणि असं झालं तर प्रभा आंटी पण माझ्या विरोधात जातील आणि पार्थचं काय, तो त्याची आई म्हणेल तिच्याशी लग्न करेल का माझ्याशी करेल? जर पार्थ मला सोडून गेला तर मी जगूच शकणार नाही. देवा, जर माझं लग्न पार्थशी नाही झालं तर तुझ्या जवळ मला बोलून घे प्लीज. रश्मीच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. बघ स्वप्ना, तू रडतीयेस तर आता ही पण रडायला लागली. रश्मी, काय झालं बेटा तुला? रश्मीनं खोटंच सांगितलं की काही नाही, आईला रडताना बघायची सवय नाही मला, त्यामुळे तिला रडताना बघून मला वाईट वाटलं आणि रडायला आलं. स्वप्ना म्हणाली, अगं काही आठवणी अशा असतात ना ज्या खोलवर जखमा करून जातात. त्याच्यावर अजून कुठलंही औषध नाही निघालं. विसरण्याच्या प्रयत्नात त्या अजून जास्तच लक्षात राहतात.
पण खरंच आता ही वेळ नाही आहे रडण्याची, कारण आता सगळं चांगलं होणार आहे. दॅट्स गुड. चला तुम्ही दोघे एकदा तोंडावरनं पाण्याचा हात फिरवून या, तुझी मैत्रिणी येईल इतक्यात. हो हो, चल मी पटापटा बाकीचं हे सगळं ठेवून देते. रश्मी तूही फ्रेश हो, पडायचं असेल तर थोडा वेळ पड. प्रभा तू पण पड थोडा वेळ. रश्मी तिच्या रूममध्ये गेली. ती फार डिस्टर्ब झालेली होती. आता एक नवीन अनिश्चित भीतीनं तिला ग्रासलेलं होतं. आत्ता कुठे सगळं स्थिरस्थावर होत होतं. रश्मी विचार करत होती की उगाच तर नाही ना आपण आपल्या आईवडिलांना शोधतोय. तसंही आपण फक्त राघवला दाखवण्यासाठी शोधतोय. आईवडिलांना जाब विचारण्यात आता काही अर्थच उरलेला नाही खरं तर. ना राघवला त्याचं काही पडलंय, नाही आपल्या त्या अज्ञात आईवडिलांना. आपल्या या निर्णयामुळे तर आपलं लग्न लगेच न करता 15 दिवसांनी करायचं ठरलंय. आपणच तर आपल्या पायावर धोंडा मारून घेत नाही आहोत ना. पण आता सगळं ठरलंय, आता आपण मागे हटण्यात अर्थ नाही. आणि आपण असं केलं तर ते खपवून घ्यायला हे काही आपले सख्खे आईवडील नाही आहेत. आत्ता आत्ता कुठे त्यांना माझ्याबद्दल फिलिंग्स निर्माण होत आहेत. रश्मीच्या डोळ्यातनं गंगा यमुना बरसायला लागल्या. तेवढ्यात दारावर टकटक झाली. रश्मी पटकन उठली, तोंडावर पाणी मारलं आणि नॅपकिन घेऊन चेहरा पुसत दाराजवळ गेली. तिने दार उघडलं तर दारात पार्थ उभा होता. काय झालं ग? आई म्हणाली मगाशी तू रडत होतीस, काय झालं? सासरी जाण्याच्या विचारानं दुःख होतंय का काय? हा हा. पार्थनं मस्करी करत विचारलं. तसं नाही रे. मग कसं? रश्मीनं त्याला मगाशी जे काही ऐकलं ते आणि तिच्या मनात उमटलेली भीती याविषयी त्याला सांगितलं. वेडी आहेस का तू? हे बघ, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. आणि आई आणि स्वप्नाली आंटींनी काय ठरवलं होतं की जर आम्ही एकमेकांना पसंत केलं तर लग्न करून द्यायचं, बरोबर आहे का नाही? हो, आत्ताही त्या तसंच म्हणाले. मग माझी पसंती तूच आहेस, मी नाही कोणाशी लग्न करणार. रश्मीनं त्याला घट्ट मिठी मारली. पार्थने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणाला, आता विचारही करू नकोस आपल्या दूर जाण्याचा. रश्मी, मी सुद्धा नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. खरंच असे विचार नाही करणार. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बरं चल खाली चल, त्या कोणीतरी आल्या आहेत, त्या ड्रेस डिझायनर तुला बोलवलं आहे. आणि काही मनात आणू नकोस. बी चेअरफुल, वी आर गॉन मॅरी. आनंदानं पुन्हा त्याला हक करत ती चल म्हणाली. तो खाली उतरून आला. त्याच्या मागोमाग रश्मी. खाली हॉलमध्ये त्यांचं माप घेणं, फोटो पाहून डिझाईन सांगणं सुरूच होतं. स्वप्नाली म्हणाली, अगं ये रश्मी बस. कविता म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स रश्मी. थँक्यू आंटी. तिकडे राजेश आणि सर्वेश जुन्या मित्रांना फोन करत अगत्याचं आमंत्रण देण्यात गुंतलेले असतात. पार्थला कोणाचा तरी फोन येतो. पार्थ त्याच्याशी फोनवर बोलत उभा असतो. थोडासा टेन्शनमध्ये दिसत असतो. पार्थ फोनवर म्हणाला, ओके सर, पण लग्नघर आहे तर तुम्ही प्लीज सिव्हिल ड्रेसमध्येच या प्लीज. फोन ठेवून पार्थ सर्वेशच्या जवळ आला. अंकल, इन्स्पेक्टर अनिरुद्ध येत आहेत इन्क्वायरीसाठी थोड्याच वेळात. इन्क्वायरी? इन्क्वायरी कसली? राजेश ऐकतो, पण तो फोनवरचं बोलणं व्यवस्थित संपवतो आणि मग विचारतो, काय रे, काय झालं, कसली इन्क्वायरी? बाबा, इन्स्पेक्टर अनिरुद्ध येत आहेत इन्क्वायरीसाठी थोड्याच वेळात. नाही पण कशासाठी? बंगल्याशी रिलेटेड असेल काहीतरी, असू दे, बघूया. थोड्याच वेळात सिंधुमा सगळ्यांसाठी चहा आणू का ते विचारायला येतात. सिंधुमा थांबा थोडा वेळ, कारण एक गेस्ट येणार आहेत, तेव्हा चहा आणा. महिला मंडळींचा चहा गप्पा टप्पा आटोपलेले असतात. कविता 8 दिवसात सगळं देते असं प्रॉमिस करून तिच्या असिस्टंटच्या बरोबर निघते. सर्वेश त्या तिघींनाही सांगतो इन्स्पेक्टर अनिरुद्धबद्दल. थोड्या वेळानं इन्स्पेक्टर अनिरुद्ध येतो. त्याच्या राजबिंड्या रूपाचं पार्थवर तर चांगलंच इम्प्रेशन पडलेलं होतं. त्याला पक्का कॉन्फिडन्स आला की अनिरुद्ध त्या भूत बंगल्याचा बरोबर निकाल लावणार. पण त्याने हा मध्येच इन्क्वायरीचा घाट काय घातलाय कळेलच म्हणा. आता घरातले सगळे सदस्य बसलेले असतात. सर्वे सगळ्यांची ओळख करून देतात आणि विचारतात, हां बोला इन्स्पेक्टर. नाही काही नाही काका, मला तुम्ही अनिरुद्धच म्हणा बरं का. मी ऑन ड्युटी असलो तरी. मी मुद्द्याला वळतो. माझ्याकडे काल एक मिसिंग कंप्लेंट आली आहे, राघव राजवाडे या युवकाची. हे ऐकल्यावर सगळे चाटच पडतात आणि ते अनिरुद्धच्या चाणाक्ष नजरेतनं सुटत नाही.
मला सांगा पार्थ, तुम्ही इथे आल्यावर जेव्हा राघवला भेटलात तेव्हापासूनचं सगळं मला सांगा. आओ सर, मला तुम्ही प्लीज जाऊ नका करू, बी फ्रेंडली. आणि मग पार्थनं एकूण एक गोष्ट न लपवता सांगितली. पण वहिनीबरोबरचे संबंध त्याला सगळ्यांसमोर सांगणं उचित वाटलं नाही. मग रश्मीला विचारण्यात आलं. तिने सुद्धा बिनदिक्कत सगळ्यांसमोर सगळं, म्हणजे अगदी ब्रेकअपपर्यंतचं सांगितलं. त्यानंतर चहा आला. अनिरुद्धनं इतर मित्रांचे ॲड्रेसेस आणि नंबर्स घेतले. अनिरुद्ध, आम्ही 5-6 दिवस बाहेरगावी जाणार आहोत. तू आम्हाला फोनवर कधी संपर्क साधू शकतोस. हरकत नाही काका, चला निघतो मी. पण तुम्हाला एखाद्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल बरं का. हो, येऊ की आम्ही. बाबा, मी यांना गेटपर्यंत सोडून येतो. अनिरुद्धच्या लक्षात येतं की पार्थला नक्कीच काहीतरी विशेष सांगायचं असणार. त्यामुळे बाहेर आल्याबरोबर अनिरुद्ध पार्थला म्हणाला, बोल पार्थ, काय विशेष, काय विशेष, सांग बरं, काय घडलंय. पार्थला आश्चर्य वाटलं. स्ट्रेंज, आउटस्टँडिंग ऑब्झर्वेशन अनिरुद्ध, दिस इज. अनिरुद्ध गालात नेहमीसारखा मस्त हसला. पार्थनं त्या भूत बंगल्यात राघवचे वहिनीबरोबरचे संबंध सांगितले. अजून कोण कोण होतं ट्रीपला ते सुद्धा सांगितलं. पण अनिरुद्ध, मला सांगा की तुम्ही या केसमध्ये आमच्याशीच का संपर्क केला. कारण राघवच्या चौकशीसाठी मी त्याच्या बहिणीशी बोललो तेव्हा तिने ह्या बंगल्याचा उल्लेख केला, फोटो दाखवले. आणि आज तुम्ही सेम बंगल्यासाठी माझी मदत घ्यायला आला होतात आणि त्या फोटोमध्ये तूही होतासच. एवढं बोलणं झाल्यावर अनिरुद्ध निघून गेला. संध्याकाळी सगळे बसून लग्नाचं नियोजन करत होते. रात्री लवकर निजानीज झाली. सकाळी बरोबर 7 वाजता पार्थ, रश्मी, सर्वेश आणि स्वप्नाली निघाले. कारनी यावेळी ड्रायव्हर त्यांनी बरोबर घेतलेला नव्हता. आपण आधी कुठे जाणार आहोत. मी रश्मीला जिथून दत्तक घेतलं ना त्या अनाथाश्रमात जाऊया, बोईसरला. साधारण 1990ची ही गोष्ट आहे. बाबा, इतकं जुनं रेकॉर्ड असेल का हो त्यांच्याकडे. अगं असायला पाहिजे रश्मी बेटा. हे बघ, आपण ना पॉझिटिव्ह विचार करूयात. पालघरवरून जाताना स्वप्नालीच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. 10-1 वाजता ते एका ठिकाणी चहा कॉफी घ्यायला थांबतात. फ्रेश होऊन पुढच्या प्रवासाला निघतात. अंकल, तुमच्या काही लक्षात येत आहे का हो. सर्वेश स्वतः ड्राईव्ह करत होते. मागे रश्मी आणि स्वप्नाली दोघी शांतपणे बसलेले असतात. स्वप्नाली आपल्या मागच्या आठवणींमध्ये हरवून गेलेली असते म्हणून ती उदास असते. आणि रश्मी आपले आई वडील कोण, त्यांना शोधून आपल्या आयुष्यात नवीन वादळ तर येणार नाही ना, या चिंतेत बाहेर बघत बसलेली होती. पार्थ, अरे मी रश्मीला दत्तक घेतलेलं लिगल डॉक्युमेंट माझ्या बरोबर घेऊन आलोय. त्या अनाथाश्रमाचा पत्ता गुगल मॅपवर लावलाय. 5 मिनिटं लागतील. नाव काय आहे अनाथाश्रमाचं. मायेची सावली. ते मॅपनुसार एका ठिकाणी पोचतात. पण तिथे एक कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारलेलं असतं. ते गाडी साईडला घेतात आणि चौकशी करायला गाडीतनं बाहेर पडतात. पार्थ सुद्धा जातो. तिथल्या 2-3 दुकानात जाऊन चौकशी करतात. मग तिथून बाहेर पडून एका जुन्या दुकानात ते चौकशी करतात. भाऊ, इथे मायेची सावली नावाचं अनाथाश्रम होतं, त्याबद्दल काही माहिती आहे का. राव, मी गेल्या 15 वर्षापासून हितच आहे, मला तर काय नाही दिसलं बाबा कुठं. इथे 20-1 वर्षांपूर्वीचं आहे कोणी तुमच्या परिचयाचं. हे बघा, तुम्ही थांबा जरा, बसा. काय आहे, मी आमच्या शेजारी एक आजोबा राहतात, त्यांना घेतो बोलवून. अहो नाही, नको. मला वाटतं आपण तिथे जावं. आजोबांना कशासाठी त्रास द्यायचा, नाही का. मग तसं बी चालन. कुठे राहतात ते आणि गाडी नेता येईल तिथे. नेता येईन की. हे बघा, या चौकातनं डाव्या बाजूला एक रस्ता जातोय. त्या रस्त्याला उजवीकडं दुसरं घर आहे. बरं, घरावर काही नाव आहे. आहे ना, सावली घराचं नाव आहे. पार्थ आणि सर्वेश एकमेकांच्याकडे बघतात. त्या दुकानदाराचे आभार मानून तिथून निघून जातात. कारमध्ये बसल्यावर स्वप्नालीनं विचारलं, काय रे, काही कळलं. नाही, इथे तर कोणाला काही माहिती नाही, पण एका दुकानदारानं एक पत्ता सांगितलाय, तिथे जाऊन बघूया, जवळच आहे. सर्वेश गाडी तिकडे नेतात. सावली नावाचं एक छोटंसं घर त्यांना दिसतं. सर्वेशनी कार थांबवली. ते सगळे उतरले. सर्वेशनं घराचं फाटक उघडलं, आत प्रवेश केला. बाकीचे सगळे बाहेर थांबले. पार्थ रश्मीला बघत हलकेच हसत होता. काय रे, काय झालं, मी कार्टून वगैरे दिसत नाहीये ना. त्याने हसून नाही अशी मान डोलावली. स्वप्नालीला मात्र त्याच्या नटखट हसण्याचा अर्थ कळाला. उगाच रश्मीच्या डोक्यात हे खूळ आलं असं वाटतंय ना. आहो. तेवढ्या सर्वेशने आवाज दिला आणि त्यांना सगळ्यांना आत यायला सांगितलं. सगळे आत गेले. घरात एक आजी आजोबा होते. आजोबा आणि आजी चांगले तब्येतीनं काटक दिसत होते.
सर्वेशनी सगळ्यांची ओळख करून दिली. बसायला केनचा सोफा, 2 लोखंडी खुर्च्या आणि टीपॉयवर टीव्ही ठेवलेला होता. समोरची खोली खूप लहान होती. आत माहिती नाही घर कसं असेल. दारावर कळकट्ट पडदा होता. आजींनी माठातलं गार पाणी आणून दिलं पितळेच्या फुलपात्रामध्ये. आजोबांनी पंखा सुरू केला. त्या पंख्याची ना हवा कमी आणि आवाज जास्त होता. काका, मला जरा जुनी माहिती हवी आहे हो. डोळ्यांवरचा चष्मा डोक्यावर चढवत आजोबा म्हणाले, हा बोल की, काय माहिती हवी आहे? मी आज गावात लहानाचा मोठा झालो, इथली घडानखाडा माहिती आहे मला. मग सर्वेशनं मुद्द्याला साथ घातला. काका, इथे एक अनाथाश्रम होतं, मायेची सावली या नावाचं. ते आता कुठे आहे, काही कल्पना आहे? कारण त्या जागी आता एक मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स उभं केलेलं दिसतंय. छदमी हसून आजोबा म्हणाले, हो माहिती आहे रे, माहिती आहे. ए बघ, तिथे माया आहे आणि सावली इथे आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काहीही न कळल्याचे भाव दिसत होते. त्यातल्या त्यात पार्थच्या तर डोक्यावरनं सगळं गेलेलं होतं. पार्थ मराठी बोलत व्यवस्थित होता, पण इतकं कॉम्प्लिकेटेड त्याच्या समजण्या पलीकडचं होतं. आजो, कळलं नाही ना तुम्हाला? नाही हो. आजोबा थोडेसे खिन्न झाल्यासारखे वाटले. तिथेच माझं मायेची सावली या नावाचं अनाथाश्रम होतं. मी आणि माझ्या सौभाग्यवती सांभाळायचो ते. माझी वडिलोपार्जित जागा होती ती. कचेरीत कामाला होतो मी. पगार असा होता की जर फक्त मी आणि माझं 4घांचं कुटुंब असतं तर व्यवस्थित चाललं असतं. पण अनाथाश्रमाची जबाबदारी सांभाळली आणि कधी माझ्या स्वतःच्या मुलांपासून लांब गेलो कळलंच नाही मला. मग मुलं मोठी झाली. कुटुंब कलहात त्यांनी आम्हाला आमच्या झालेल्या चुका दाखवून दिल्या. आम्ही कसे आमच्या कर्तव्यात चुकलो हे ऐकायला मिळालं आमच्या मुलांकडनं. मग मुलांनी मागितला हिस्सा. त्या अनाथाश्रमाची जागा विकली एका बिल्डरला आणि परदेशात जाऊन ते स्थायिक झाला. हे हिच्या वडिलांचं घर. माझ्या मेव्हण्याला आमच्या परिस्थितीवर दया आली, त्यामुळे छत तरी मिळालं. त्या बापड्यानं आमच्याकडनं ह्या बदल्यात एक दमडी सुद्धा घेतली नाही बरं. म्हणून मी त्या जागेला माया म्हणालो आणि मेव्हण्यानं आम्हाला दिली ती सावली. तुमचं काम काय आहे? काही देणगी बिणगी द्यायची आहे का मूल दत्तक घ्यायचं आहे? नाही काका, यापैकी दोन्ही नाही. एक वेळ आम्ही देणगी देऊ शकतो, पण मग कशाला आलाय शोधत? अन्य ठिकाणी सुद्धा असतील की अनाथाश्रम. मी 1990 साली एका मुलीला तुमच्या आश्रमातनं दत्तक घेतलं होतं. त्या मुलीचं रेकॉर्ड बघायला मिळेल का? तेवढ्यात आजी बाहेर आल्या. आमच्या मुलांनी जाळून टाकला असेल रेकॉर्ड. आजोबा त्यांच्या बायकोकडे बघत म्हणाले, नाही नाही सुमती, मी त्यांना जाळू दिलं नाही बरं का. ते आपले छोटे चिरंजीव विचारायला आले होते. मला म्हणाले, बाबा हे तुमच्या कामाचं असेल तर ठेवा. मला वाटलं होतं कधी ना कधी हे कुणाच्या तरी कामी येणार. तुम्ही घेतलेल्या मुलीची नोंद आहे ना, ती रेकॉर्डला असेल. तुम्ही झेरॉक्स घ्या काढून. नाही, त्याची गरज नाही आहे, कारण ते डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे. मग काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मला नीट कळवतं दे. काका, ज्या मुलीला मी दत्तक घेतलं ती मुलगी कोणाची होती? त्या कुटुंबाची मला माहिती हवी होती. कोणी का म्हणून तिला अनाथाश्रमाचा रस्ता दाखवला हे त्या मुलीला जाणून घ्यायचं आहे. ती मुलगी कुठे आहे? ती मुंबईत आहे. सर्वेशनं खोटंच सांगितलं. हे बघा, ह्या गोष्टींमध्ये ना काही अर्थ नाही. पण जाऊ दे, आपण बघू रेकॉर्ड काढून. पण सांगता नाही येणार सापडेलच असं. कारण काही तर असेच सोडून गेलेले असतात. काही ना आम्ही रस्त्यावरून उचलून आणलं असतं. मग कसं कळणार आजोबा? आम्ही ना एखादा बर्थमार्क बघतो. जिथून उचलून आणलं ती जागा नोंदवतो. तिथल्या आसपासच्या परिसरातल्या लोकांना विचारतो. आमचा प्रयत्न हा होता की आधी बाळाचे आई वडील शोधायचे. वेळ प्रसंगी पोलिसांची मदत घेऊन शोधून काढायचं. त्यांना समजावून सांगायचं. नाही ऐकलं तर धाक गपशा दाखवायचा, समज द्यायची.
अशा 2-3 मुलींना आम्ही त्यांचं हक्काचं घर मिळवून दिलं हो, पण पुढे नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ शकलो. माहीतच नाही त्या लोकांनी त्या मुलींचं संगोपन केलं का नाही. मला सांगा, तुमच्याकडे अशी किती बाळं होती ज्यांचा थांगपथ्रा लागला नाही? फक्त 2 मुलं अशी राहिली बरं का, की ज्यांच्या आई वडिलांचा शोध नाही लागला. त्यांना आम्ही माझ्या मुलांप्रमाणे चांगलं शिक्षण दिलं. त्यातला एक स्टेट बँकेत आहे आणि दुसरा मिलिटरीत मोठ्या पदावर आहे. दोघेही दर महिन्याला आता आम्हाला आमचा उदरनिर्वाह चांगला चालावा एवढी रक्कम पाठवतात बरं. म्हणजे आम्ही ज्या मुलीला दत्तक घेतलं होतं तिच्या खऱ्या आईवडिलांची माहिती मिळू शकेल नाही का? बघूया बघूया, मिळेल. आधी जेवायची वेळ झाली आहे. त्यांचे शब्द मध्येच तोडत सर्वेश म्हणाला, नाही काही हरकत नाही काका, तुम्ही जेवून घ्या, आम्ही पण येतो जेवण करून तेवढ्या वेळात. असं कसं? आमच्याकडे पाहुण्यांना उपाशी पोटी पाठवण्याची पद्धत नाही आहे. हॉटेलसारखं नाही, पण सात्विक जेवण बनवते बरं का सुमती. नाही काका, तुम्ही का त्रास घेताय? स्वप्नाली सरळ स्वयंपाकघरात गेली आणि म्हणाली, काकू अहो, आमच्यासाठी काय एवढा त्रास करून घेताय? त्रास कसला आलाय का पोरी? आजकाल कोण कोणाकडे जात नाही, म्हणून ना कोणी आलं की बरं वाटतं. पोळ्या करून द्यायला बाजूची मुलगी आली होती मागाशी, मागे दार आहे ते बघतीत नाही येते ती. तू फक्त वाढायला घे पटापटा. स्वप्नाली आणि रश्मीनं ताटं वाढली. स्वयंपाकघर मोठं होतं. उत्तम स्वयंपाक केलेला होता. साधं वरण भात, बटाट्याचा रस्सा भाजी, लोणचं, पापड, शेंगदाण्याची चटणी, ताक. जेवण आटोपून सगळे हॉलमध्ये आले. रश्मीनं आजींना आवरून द्यायला मदत केली. काकू, अति उत्तम होता बरं का स्वयंपाक. आजोबांनी नोंदणी पुस्तक काढलं. अवस्था बिकट होती. आजोबा सर्वेश जवळचे डॉक्युमेंट्स बघून तपासत होते. 90च्या आधीचे तपासावे लागतील. त्यांच्याकडून काही सुटू नये म्हणून पार्थ सुद्धा बघत होता. काही रश्मी आणि स्वप्नाली बघत होत्या. जानेवारी 89 मध्ये हे वर्णन मॅच होत आहे. पार्थनं ते दाखवताच आजोबा निरखून बघायला लागले आणि सापडलं या आविर्भावात मान हलवायला लागले. बरोबर आहे, हो बरोबर आहे. काका, तुम्हाला आठवतं का या मुलीबद्दल? तिचे आई वडील कोण आहेत? नाही, असं नाही आठवणार. बापरे, मग आता डायरीत बघतो काही सापडताय का? आजोबा आत गेले. 10 मिनिटांनी डायरी घेऊन आले. बसून एक एक पान चाळायला लागले. 15 ऑगस्ट 1989 इथे थांबले. डोळे बंद करून शांत बसले. स्वप्नालीने आजींना इशाऱ्यानं विचारलं की काय झालं. आजींनी सुद्धा इशाऱ्यानं उत्तर दिलं की ते आठवत आहेत. 10-1 मिनिटांनी आजोबांनी आपल्या बायकोकडे बघितलं आणि म्हणाले, सुमती, तुला आठवतोय का तो दिवस? 15 ऑगस्ट 1989. नाही हो, विशेष काय सांगा, मग आठवेल. अगं, आपण झेंडावंदन करत होतो, तर एक व्यवस्थित घरातली दिसणारी स्त्री कडेवर मूल घेऊन फाटका समोर उभी होती आणि तिच्याबरोबर एक वेडसर दिसणारा माणूस होता. आपला शरद त्या माणसाला सारखा वेडा वेडा म्हणून त्याची खोडी काढत होता. मग तू त्याला गुपचूप एका खोलीत नेलंस, 2 फटके मारलेस. आजींना एकदम स्ट्राईक झालं. होय हो, आठवलं की. मग शरदने रागात त्या माणसाला दगड फेकून मारला. तो त्या माणसाच्या कपाळावर बसला. तुम्ही सुद्धा सगळ्या पोरांसमोर त्याला शिक्षा केली होती. 8-1 दिवस रुसून बसला होता शरद. हां, त्याला आपल्या आई वडिलांनी फक्त त्यांच्याकडे म्हणजे 2 भावंडांकडे लक्ष द्यावं असं वाटत होतं. त्यामुळे त्याला ते त्यावेळी काही रुचलं नाही. लहान वय, योग्य अयोग्य त्याची जाण नाही. अजूनही कुठं आली आहे ती जाण? सर्वेशने मग त्यांना मुद्द्यावर आणलं. त्या मुलीचे आईवडील होते का ते? नाही नाही नाही, ती त्या मुलीची आत्या होती, आत्या. आणि तो वेडसर दिसणारा माणूस त्या मुलीचे वडील होते. हे ऐकलं आणि रश्मीला खूप वाईट वाटलं. तिचे डोळे पाणावले. पार्थनं तिच्या खांद्यावर हात ठेवत नको असं इशाऱ्यानं म्हटलं. तिने आजी आजोबांचं लक्ष नाही असं बघून डोळे पुसून घेतले. बरं, मग आजोबा पुढे काय झालं? ते दोघं आत आले. आधी आम्ही त्यांची माफी मागितली, त्या ग्रहस्थांची मलमपट्टी केली. त्या मुलीची आत्या हात जोडून विनंती करत हिला म्हणाले की वहिनी, ही माझी भाची तुमच्या पदरात घ्या.
आम्ही त्यांना बरंच समजवायचा प्रयत्न केला की आमच्या आश्रमात आधी खूप मुलं आहेत, आमच्याकडून ही नवीन जबाबदारी नाही पेलली जाणार. तुम्ही एवढ्या खमक्या दिसता म्हटलं, तुम्हीच का नाही सांभाळ करत भाचीचा? जर लोकांनी आपली जबाबदारी झटकली तर कसं चालेल, असं सुद्धा मी विचारलं. आम्ही त्यांना स्वच्छ नाही म्हणालो, पण ते ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. ते म्हणाले दर महिन्याला पैसे पाठवतील. मग पाठवले का त्यांनी पैसे? तुम्ही त्यांना सांगितलं की आम्ही त्या मुलीला दत्तक घेतलंय? मी त्यांचा पत्ता घेतला, खात्री करण्यासाठी त्यांच्याबरोबर घरी गेलो. माझी खात्री झाली, मग त्या मुलीला घेऊन इथे आलो. त्यांनी 1-2 वेळा पैसे दिले, पण मग गॅप वाढत गेली. आजोबा, त्या मुलीला आई, आजी, आजोबा इतर कोणी नव्हतं? नाही, मुलीची आई वारली म्हणून सांगितलं मला. त्यामुळे त्या मुलीच्या वडिलांना वेळ लागलं. खूप प्रेम होतं म्हणे त्या नवरा बायकोचं. मग पुढे काय झालं? अहो, एकदा एक चमत्कारिक गोष्ट घडली बरं का. मी पैसे आले नाहीत म्हणून अचानक घरी गेलो तर भांडणाचा आवाज ऐकायला आला. स्त्री होती बरं का कोणीतरी. आणि हा जो वेडा दर्शवत होता ना स्वतःला, तो वेडा नव्हता बरं का. हे नंतर त्याला बघून मला जाणवलं. तर ती भांडणारी महिला तारा बॅग घेऊन माझ्या समोरनं निघून गेली. तो आला तिच्या मागे मागे भांडत भांडत. मी तिथे बसलोय, त्याने रागाच्या भरात पाहिलं सुद्धा नाही. आतून अजून एक बाई आली. ती बाई म्हणजे त्या मुलीची आत्या. तिने माझी माफी मागितली, मला पैसे दिले आणि रवाना केलं. पण मला ते काहीतरी विचित्र वाटलं बरं का. अगं बाई, म्हणजे त्याची बायको जिवंत होती का? मी शेजारी सहज चौकशी केली तेव्हा कळलं की तो माणूस फार विचित्र. बायकाला मारहाण करायचं म्हणे. एकदा गर्भपात सुद्धा करवला होता म्हणे. ते प्रकरण दाबलं त्याने. माझ्या लक्षात आलं की त्याला मुलगी नको होती म्हणून त्यांनी कुभांड रचलं. मग मी आणि हिने ठरवलं की ह्या मुलीला सांभाळायचं. मग त्यांनी पैसे दिले काय आणि नाही दिले काय आम्हाला फरक पडणार नव्हता, कारण आम्हाला मुलगी नव्हती. पण नंतर तुम्ही आला, तुम्ही खूप विनंती केली, आठवतंय का? बघा, नोंद करून ठेवलंय की तुम्ही तुमच्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी तिला नेलं होतं. असं म्हणून आजोबा शांत बसले. बहुधा त्यांच्या लक्षात आलं असेल की ही त्यांची दुसरी बायको आहे आणि ही दुसऱ्या बायकोपासून झालेली मुलगी. तुम्ही त्या मुलीच्या आईचा शोध नाही घेतला का? नाही घेतला बेटा, कारण जिथे तिच्या राहायची सोय नाही, तिचा अपमान होतोय, तर या मुलीचं कसं होणार? अशांना ना पोलिसी खाक्या दाखवायला हवा होता. वेगळा होता तो काळ. सासरच्यांच्या विरोधात जायची हिंमत नव्हती. शिवाय एखाद्या वेळेला तिला माहेरचा सपोर्ट नसेल. स्वप्नालीला त्या स्त्रीमध्येच ती स्वतः दिसायला लागली. त्यावेळी तिची परिस्थिती वेगळी नव्हती. नवरा अगदी असाच आणि माहेरचे कर्मठ, दोन्हीकडून गळचेपी. फक्त दूरदेशी राहणारी प्रभा, तोच काय तिला आधार होता. काका, त्यांचा पत्ता मिळू शकेल? मिळेल की? त्यांनी डायरी सर्वेश जवळ देत दाखवलं. सर्वेशनं मोबाईलनी फोटो काढला, डायरी परत आजोबांना दिली. बरं झालं काका, तुमची खूप मदत झाली. तुमचे उपकार नाही विसरणार आम्ही. उपकार कसले ग, मला माहिती होतं ते सांगितलं. सर्वेश रश्मी आणि पार्थकडे बोर्ड दाखवत, काका, या दोघांच्या लग्नाची 28 जानेवारी तारीख काढली बरं का. तुम्ही आवर्जून यायचं आहे दोघांनी. पत्रिका अजून छापून यायच्या आहेत. तुमचा मोबाईल नंबर द्या आणि पत्ता द्या. रश्मी आणि पार्थनं त्यांना नमस्कार केला. आजोबाजींनी अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. आजोबांनी मोबाईल नंबर आणि पत्ता दिला. बरं, आता आम्हाला निघायला हवं. अरे 4 वाजले, चहाची वेळ आहे, चहा घेऊन जा. आजी आत गेले. आजोबांनी सगळं आवरायला घेतलं आणि आत ठेवायला गेले. सर्वेशने तिथे असलेल्या देव्हाऱ्यापुढे 5,000 रुपये ठेवले. परत जागेवर येऊन बसले. स्वप्नाली, रश्मी आणि पार्थला त्यांचं असं केलेलं आवडलं. आजी चहा घेऊन आला. सगळ्यांनी चहा घेतला आणि त्यांचा निरोप घेतला. अंकल, मला ॲड्रेस सेंड करा, मॅप लावून मी ड्राईव्ह करतो. रश्मी आणि पार्थ समोर बसले आणि स्वप्नाली आणि सर्वेश मागच्या बाजूला. थोड्याच वेळात स्वप्नालीला झोप लागली. पार्थ आणि रश्मीच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात सर्वेशने विचारलं, किती लांब आहे रे अजून? 5-10 मिनिटं दाखवत आहे. सर्वेश स्वप्नालीला उठवतात. ती चेहरा फ्रेश करून थोडं टचअप करून घेते.
संध्याकाळी 6:30च्या सुमाराला ते एका ठिकाणी पोहोचतात. पार्थनं गाडी एका साईडला लावली. सर्वेश आणि पार्थ खाली उतरले. आत रश्मी आणि स्वप्नाली बोलत बसल्या होत्या. दोघींचं बाहेर लक्षच नव्हतं. काय ग रश्मी, काय झालं? आई, मला आता त्या माझ्या वडिलांची भीती वाटते ग. आणि आई मला बघून कसं रिॲक्ट करेल? ती अजूनही दबावाखाली जगत असेल का ग? का ती घर सोडून तेव्हाच निघून गेली असेल? हे बघ, तू घाबरतीयस कशाला? आता तू आमची मुलगी आहेस का नाही? तेवढ्यात पार्थ आला. त्याने काचेवर टकटक केलं आणि बाहेर या असा इशारा केला. उतरल्यावर रश्मीनं स्वप्नालीचा हात घट्ट पकडला. अगं रश्मी, मी आहे, घाबरू नकोस, चल. पुढे गेल्यावर स्वप्नालीला काहीतरी जाणवायला लागलं. जेव्हा तिने त्या घराकडे बघितलं तेव्हा तिचा हात लटपटायला लागला. रश्मीने तिला विचारलं, काय गाई, काय झालं? स्वप्नालीने पार्थकडे बघत विचारलं, पार्थ, कुठे आणलंयस मला? पालघरचा पत्ता दिला होता ना आजोबांनी, नवीनचंद्र कुलकर्णींचा. हे ऐकलं आणि स्वप्नालीला गरगरायला लागलं. नवीन असं म्हणत ती चक्कर येऊन पडणार तोच पार्थ आणि रश्मीने तिला सावरलं. तेवढे सर्वेश जवळ आले. त्या घरातल्या महिलेनं खुर्ची दिली, पाणी आणून दिलं. सर्वेशने तिला खुर्चीवर बसवलं आणि हातात थोडं पाणी घेऊन तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं. काही वेळा ती शुद्धीवर आली. स्वप्ना, अगं काय झालं? फार दगदग झाली म्हणून चक्कर आली का? हे बघ, पाणी पी, जरा बरं वाटेल. स्वप्नालीला पाणी पिऊन थोडं बरं वाटलं, पण पुढे संकटाचा सामना करायचाच होता. आता तिच्यामध्ये माँ दुर्गेची शक्तीही आली होती. सर्वेश, आपल्याला ज्यांच्या घरी जायचं होतं ते हेच घर आहे का? आजोबांनी नवीनचंद्र कुलकर्णी यांचाच पत्ता दिला होता का नक्की? सर्वेशनं हो म्हणत मोबाईलमधला फोटो तिला दाखवला. आहेत का ते आत्ता? बाजूला उभी असलेली महिला म्हणाली, तुम्ही माझ्या मिस्टरांना भेटायला आलात ना? आहेत ते घरात? या ना ताई, आत या. आता बरं वाटतंय का तुम्हाला? हो, मला बरं वाटतंय. आपलं नाव? मी सुनंदा नवीनचंद्र कुलकर्णी. या ना घरात. सर्वजण तिच्या मागे गेले. स्वप्नालीच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. आत एक माणूस बसला होता. सुनंदाने यांनाही बसायला सांगितलं आणि म्हणाली, हे माझे पती नवीनचंद्र कुलकर्णी. नमस्कार, मी सर्वेश मुजुमदार. मला मायेची सावली या अनाथाश्रमातल्या काकांनी तुमचा पत्ता दिला. बरं, मग? स्वप्नालीचा संताप वाढत होता, पण तिने कुणाला काही कळू दिलं नाही, कारण तिला बघायचं होतं की नवीनचंद्र किती खोटं बोलतोय. नवीनचंद्रनी तिच्याकडे नीट बघितलेलं नव्हतं म्हणून त्यांच्या काही लक्षात येत नव्हतं. सर्वेश त्याच्याशी आदबीनं बोलत होते. अहो, तुम्ही तुमची मुलगी त्यांना सांभाळायला दिली होती, त्यांच्याशी तुमचा काय संबंध? मग पार्थ भडकला आणि म्हणाला, अहो, तुम्ही एवढे धडधाकट दिसताय तरी तुमच्या मुलीला तुम्ही अनाथाश्रमात का ठेवलं? माझ्याच घरात येऊन मला जाब विचारणारा तू रे कोण? पार्थने कडक शब्दात त्याला सुनावलं, बघा, मी त्या मुलीचा होणारा नवरा आहे. रश्मी पण ताडकन उठली. ती संतापानं लटलट कापत होती. ती म्हणाली, आणि मी ती मुलगी जिला तुम्ही जन्म दिला आणि सोडून दिलंय. तुमच्या बहिणीनं हे सांगितलंय की तुमची बायको वारली आहे आणि त्यामुळे तुम्हाला वेड लागलाय आणि आता त्या मुलीचं कोण करणार म्हणून तुम्ही मला अनाथाश्रमात ठेवताय. किती खोटारडे होता तुम्ही. बरं झालं पण मी इथे राहिली नाही तर तुम्ही माझ्या आयुष्याचं नरक बनवलं असतं. हे बघ पोरी, ही तुझी आई नाही आहे. ती तुला जन्म देताच गेली. तो फोटो बघ तिचा. रश्मी, पार्थ, सर्वेश आणि स्वप्नाली सर्वजण त्या फोटोकडे बघतात आणि मग स्वप्नालीकडे त्यांचं लक्ष जातं. स्वप्नाली उठून त्या फोटोजवळ जाते आणि रागात ती फ्रेम घेऊन जमिनीवर आपटते. सगळेजण तिच्या या कृत्यावर अवाक होऊन बघतात. हो ताई, तुम्ही काय केलं हे? सुनंदा तिला म्हणाली. स्वप्नाली नवीनचंद्रांच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली, नवीनचंद्र, तुझा खोटारडेपणा, मुजोरी अजूनही जशीच्या तशी आहे नाही का? मी हिला जन्म देऊन मेली का? आणि तुम्ही आणि हुशार नणंदबाई मालविका राजवाडे यांनी मला सांगितलं की माझ्या मुलीला काय वेळ झाली आहे आणि ती 2 दिवसांनी दवाखान्यात गेली. 1 महिन्यात माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून तुम्ही हिरावलात. कुठे फेडणार आहात ही पाप? असं म्हणून तिने एक सणसणीत नवीनचंद्राच्या कानशिलात लावली. अचानक झालेल्या हमल्यामुळे नवीनचंद्र हादरला. रश्मी, पार्थ एकमेकांकडे बघायला लागले. मालविका नाव ऐकताच नवीनचंद्र उठला. स्वप्नालीची माफी मागायला लागला. चुकलो स्वप्ना. रश्मी म्हणाली, नाही मिस्टर नवीनचंद्र,
तुमची लायकीसुद्धा नाही आहे. तुम्ही तिला एकेरी नावानं अजिबात संबोधू नका. ती आता सौ स्वप्नाली सर्वेश मुजुमदार आहे. या मुंबईतल्या मोठ्या उद्योगपतीची बायको आहे ती. मला आत्ता ह्या क्षणी कळलं की ही माझी आई आहे. खरं तर मी 2 वर्षाची असताना यांनी मला दत्तक घेतलं. नंतर या माझ्या वडिलांनी स्वप्नालींशी लग्न केलं आहे. आम्ही आजपर्यंत सोबत आहोत. पण मायलेकीच्या या नात्याशी आम्ही दोघीही अनभिज्ञ होतो. केवळ मला जन्म देऊन त्यागणारे माझे आईवडील कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही आज इथपर्यंत आलो आहे. पण आता मला तुमचं तोंड बघायची इच्छा राहिली नाही. यापुढे कुठल्याही जन्मात तुम्हाला माझे वडील होऊ देऊ नये हीच मी परमेश्वराला विनंती करते. नको ना बेटा, माफ कर ग मला. करते ना, करते. तुम्ही माझे आणि आईचे दिवस परत आणू शकाल? स्वप्नाली, तुम्ही तरी मला माफ करा. मी खरंच चुकलो आहे. मला जेव्हा दुसरं लग्न करूनही मूल झालं नाही तेव्हा कळली माझी चूक. पण वेळ निघून गेली होती. जिच्या तालावर नाचून मी माझ्या कुटुंबाची राखरांगोळी केली ती माझी बहीण मालविका माझ्याकडे पाठ फिरवून स्वतःचा संसार मात्र नीट करते. हो ऐशी, ही आत्या राहते कुठे सांगाल? नवीनचंद्रने अगदी नरमाईनं जो पत्ता दिला तो पत्ता राघवच्या घराचाच आहे. रश्मी सर्वेशला हळूच सांगते, माझी एक विनंती आहे मिस्टर नवीनचंद्र. विनंतीच्या लायक आहे का मी? बरं ठीक आहे, बोला. अजून एक हिशोब चुकता करायचा आहे. या ज्या कोणी मालविका का कोण आहेत ना त्यांच्याकडे आम्हाला घेऊन चला. पत्ता दिला तर आम्ही जाऊ शकतो, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या तुमच्या समक्ष करता येतील. तुम्ही सांगा कधी जायचं? आज 13 तारीख आहे, आपण 16 तारखेला जाऊया. तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरी पोचायच्या तासभर आधी मला फोन करा. तिथेच कुठेतरी थांबा, आम्ही तुम्हाला पिकअप करू. ठीक आहे. मला यात कुठलाही हलगर्जीपणा खपणार नाही. आणि ही माझ्या मुलीची आणि बायकोची इच्छा आहे, ती मी कुठल्याही मार्गानं पूर्ण करीन. आता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. त्यांनी नंबर दिला. सर्वेशने मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करून घेतला. त्यांना रिंग दिली. ठीक आहे, मुंबईला आल्यावर या नंबरवर फोन करा मला. सर्वेश स्वप्नालीला म्हणाले, निघायचं? स्वप्नालीने मान डोलवली. सर्वेशने रश्मीला विचारलं, निघायचं ना बेटा आपल्या घरी? हो बाबा. तिचे हे शब्द ऐकून नवीनचंद्राचे डोळे पाणवले. सुनंदानं त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आधार दिला. पण आज मात्र ते पूर्णपणे कोसळले होते. श्रोते हो, हा होता 8वा भाग. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.